अध्यादेश सभागृहाच्या पटलासमोर ठेवणे। माननीय मुख्यमंत्री महोदय, सन 2005 चा अध्यादेश क्रमांक 7। माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 7 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महोदय, अध्यादेश क्रमांक 11। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 11 मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। महसूल मंत्री, सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 10। महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाचे अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2015 चा अध्यादेश क्रमांक 10 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चे अध्यादेश क्रमांक 9 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। मंत्री, सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 12। माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 12 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय कामगार मंत्री, सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 8। महोदय, मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213(2) क अन्वये सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 8 महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन सुधारणा अध्यादेश 2025 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। सन 2025-2026 च्या पुरवणी मागण्या सादर करणे। माननीय अर्थमंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26 या वर्षाचा पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करीत आहे। सन 2025-2026 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत। सदरहू पुरवणी मागण्यांचा विवरणपत्राच्या प्रती सदस्यासाठी राखून ठेवलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहेत। सदर प्रकाशन विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। मी सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची जाहीर करणे। दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना माननीय राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील। राज्यपालांची अधिसंमती मिळाली। 1. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 73 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2025। 2. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 74 महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा व विधिग्राह्यकरण विधेयक 2025। 3. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 76 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक 2025।
4. सन 2025ची विधानसभा विधेयक क्रमांक 77 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक 2025. 5. सन 2025ची विधानसभा विधेयक क्रमांक 79 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा व विधिगायीकरण विधेयक 2025. 6. सन 2025ची विसर्वी क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक क्रमांक 25. 7. सन 2025ची विधानसभा विधेयक क्रमांक 81 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक 2025. सभापतींनी सभापती तालिका नामनिर्देशित करणे. महाराष्ट्र विधान परिषद नियम 8च्या पोटनियम 1 अन्वये मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवरती नामनियुक्ती करत आहे. अमित गोरखे, 2 श्री कृपाल तुमाने, 3 श्री अमोल मिटकरी, 4 श्री धीरज लिंगाडे, 5 श्री सुनील शिंदे. शासकीय विधेयके पुनर्स्थापनार्थ सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 श्री जयकुमार गोरे माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री. सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मांडतो. विधेयक मांडले, चर्चा नाही. सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगर विस्तार विधेयक 2025 माननीय मंत्री महोदय श्री उदय सामंत. विप क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 24 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विप क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025चे विधान परिषद विधेयक क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. घोषणा करतोय. सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण
पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभहस्ते मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता माननीय राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे. सर्व सन्माननीय सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत. कार्यक्रमस्थळी 15 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. ही एक घोषणा आहे. आपण सर्वांना विदित आहेच की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोक प्रशासन या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षी सुद्धा दिनांक 9 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत 51व्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता विधान परिषद सभागृह विधान भवन नागपूर येथे होणार आहे. संसदीय अभ्यास वर्गासंबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपाल खानाद्वारे वितरित करण्यात आली आहे. तरी सर्व माननीय सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा. प्रस्ताव शोक प्रस्ताव. नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतोय. आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही, त्याबद्दल सभापतींचं अभिनंदन. आणि पुढचे 8 दिवस पासेसवर बंधन दादा मुख्यमंत्री महोदय येत आहेत, असंच पुढच्या 8 दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांचा सन्मानांना मागच्या वेळी आमच्या भगिनींनी तक्रार केली होती, त्यामुळं थोडी काळजी घ्यावी. आणि दुसरी एक सभापती महोदय मुख्यमंत्री महोदय येत आहेत. काल इंडिगोमुळं अनेकांना त्रास झालेला आहे. किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली. तिकीटं सगळेच विकत घेतात, तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत, त्यामुळे जाऊ शकतील. कारण की सगळेच चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत. कुठे आहे प्रसाद, कुठे आहे? तेच म्हणलं, प्रसादकडेच बघितलं मी. त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं अशी माझी विनंती आहे. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पपरिचय. कैलासवासी निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म 24 एप्रिल 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था, महिला सहकारी बँक, जिजामाता महिला ग्राहक संस्था, महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले गृहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी ठोकळ या सन 1962, 1969 या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या. त्या सन 1972 सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन 1982 महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांद्वारे नामनियुक्त झाल्या होत्या. अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी निधन झाले.
कैलासवासी प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पपरिचय. प्रक्त 1948 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. कैलासवासी देवळे यांना पुणे येथे कलायात्री संस्था स्थापन करून नियोजित कवी व लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच त्यांनी त्रिदल पुणे ही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था स्थापन करून त्याद्वारे स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पुणेकर व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यांनी मायेची सावली या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. पुणे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी देवळे सन 1996 मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. आता मी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.